तील बिलॉंग करणारा आमचे मित्र समीर आणि स्क्वेअर पंच मात्र आयोजक भास्कर खंडवी पाहायला मिळतात. खूप चांगली पंचगिरी मात्र या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळते. समीरच्या माध्यमातून LBW आउट नाही, कंपल्सरी चेसिंग आणि मैदानामध्ये जो लाईटचा पोल आहे त्याला चेंडू लागला तर धाबा धावून काढायच्यात. लाईनला सुद्धा जर चेंडू लागला तर धाबा धावून काढायच्यात आणि डेड बॉल नसणार आहे. आणि फलंदाजासाठी सूचना आहे, आपण धावा मात्र पिचवरून धावून काढायचा नाहीये. स्ट्राइक एंडला मात्र किसन, स्ट्राइकला केतन, गोलंदाजी ट्रॅकवर सचिन. पहिला चेंडू यावेळी चांगला फटका, लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल धाव आणि या सिंगलने मात्र अकाउंट ओपन होतंय टीम कोतवालवाडी बी संघाचं. एक धाव. आता मात्र स्ट्राइक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल केतन. मोठ्या फटक्यासाठी हा फलंदाज ओळखला जातोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र समजला नाही फलंदाज केतनला आणि यावेळेस फेकलाय सचिननं मात्र निर्धाव चेंडू. इथे मात्र कमबॅक करतोय सचिन हा गोलंदाज. पिवनचं षटक हाताळताना आणि स्ट्राइक एंडला मात्र एक हार्ड हिटर केतन. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय सचिन, सुंदर गोलंदाजी. यावेळेस वारंवार मात्र खराब फलंदाजी पाहायला मिळते. अजून एक निर्धाव चेंडू. शॉर्टअप लेनचा चेंडू होता, पुल करायचा होता चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सचिन. स्ट्राइक एंडला मात्र केतन. आता मात्र चांगला फटका आणि यावेळेस जबरदस्त झेल. फलंदाज केतन बॅक टू पवेलियन. कोतवालवाडी बी संघाला नवीन फलंदाज इंटर होतोय. वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहू शकाल मयूर. एक गडीबाद एक अशी खराब सुरुवात पाहायला मिळते कोतवालवाडी बी संघाकडून. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी मात्र मयूर आणि किसन वरती असेल, कारण संघ अडचणीत सापडलाय आणि त्या अडचणीत मात्र बाहेर काढावं लागेल टीम कोतवालवाडी बी संघाला. काय गोलंदाजी केले पिवनच्या षटकामध्ये मात्र सचिननं पूर्णपणे मात्र बॅकफुटवर आणून ठेवले कोतवालवाडी संघाला. स्ट्राइक एंडला मात्र नौका फलंदाज मयूर आपण पाहू शकाल. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू पिवनच्या षटकातील. शॉर्टअप लेनचा चेंडू आणि पूल आणि यावेळेस खराब फटका. फलंदाज मयूर आलेल्या पावली मात्र बॅक टू डग आउट.
आता मात्र स्ट्रायकेटला एक हाडीठर फलंदाज आपण पाहू शकाल निलेशला मात्र मोठे फटके खेळायला लागतील कारण टीम कोतलवाडी संघ अडचणीत पाहायला मिळते। यावेळेस पुलचा फटका पचलाय, क्षेत्ररक्षक मात्र पोचत नाहीये। दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय। चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजामध्ये आणि या दोन धाबेने मात्र धावफलक पुढे जात असताना तब्बल 4 धाबा, 2 गडी बाद, 4 धाबा। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर दगडूला पाहू शकाल। यावेळेस चांगला फटका आपण पाहू शकाल। मिड विकेट रिजनला थोडा फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि यावेळेस जोरदार अपील। एक हाडीटर फलंदाज मात्र 5व्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय। अनरब क्रिकेटचा बाहुबली मात्र इंटर होतोय 5व्या क्रमांकावरती रुपेश। फक्त 4 धावा आणि धावफलकावरती 3 गडी बाद। खूप खराब सुरुवात कोतलवाडी संघाकडून पाहायला मिळते। यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय, निर्धाव चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही। निर्धाव चेंडू, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते टीम चांगवाडी संघाचा अष्टपैलू गोलंदाज दगडू कडून। यावेळेस फलंदाज होतोय इथे बाद, मोठा हादरा। पाहायला मिळते कोतलवाडी बी संघाकडून चौथा हादरा। 4 गडी बाद आणि 4 धाबा धावफलकावरती। नवीन फलंदाज इंटर झालाय 6व्या क्रमांकावरती जयेंद्र। आता मात्र जयेंद्र आणि रुपेशवर पूर्णपणे जबाबदारी। यावेळेस फटका मात्र दमदार आहे। क्षेत्ररक्षक यावेळेस चांगली ट्राय पाहायला मिळते, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। ट्राय जरूर केला होता परंतु यावेळेस या चेंडूवर मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट। 2 धावा आणि या 2 धावेने मात्र टीम कोतवालवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 4 गडी बाद, 6 धावा। गोलंदाजी ट्रॅकवर योगेश, अक्षरशः कमी उंचीचे खेळाडू मात्र पाहायला मिळतात या चांगवाडी संघामध्ये। एक नौके खेळाडू आढळतात म्हणजेच
जवळजवळ 20 वर्षाच्या आतील खेळाडू पाहायला मिळतात. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल योगेश. आणि स्ट्रायकेलला मात्र टीम कोतलवाडी संघाचा मात्र एक स्फोटक फलंदाज आपण पाहू शकाल रुपेश ऑन द स्ट्राईक. आता मात्र मोठ्या फटक्याची गरज आहे टीम कोतलवाडी संघाला. संघ अडचणीत सापडला आहे, त्या अडचणीत मात्र बाहेर काढावं लागेल फलंदाज रुपेशला. रुपेशकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे. मोठ्या पटक्यासाठी हा फलंदाज ओळखला जातोय, परंतु मोठे पटके येतील क्या या 2 षटकामध्ये रुपेशच्या माध्यमातून. स्ट्रायकेलला रुपेश एक अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू यावेळेस सुंदर गोलंदाजी आणि यावेळेस फेकलाय मात्र निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती रुपेशला पाहू शकाल. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू पुल करता आला नाही, निर्धाव चेंडू. सरावाचा अभाव पाहायला मिळतोय रुपेशच्या माध्यमातून, कारण शॉर्ट लेनचा चेंडू जर सरावच्या खेळाडूकडे आला ना तर मोठा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव पाहायला मिळतोय रुपेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. फक्त 6 धावा धावफलकावरती. यावेळेस आता मात्र चांगला फटका आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार. 6 धावा. जात असताना आता मात्र गेअर चेंज केलेत रुपेशने. 12 धावा. मोठ्या फटक्यासाठी मात्र ओळखला जातोय, फक्त फुटवर्कची गरज आहे या खेळाडूला. यावेळेस पॅडवर आदळला जातोय आणि यावेळेस हा सुद्धा फेकलाय निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस ग्राउंड शॉटचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय आणि या चेंडूवर सुद्धा 2 धावा. चांगली कॉलिंग आणि या 2 धावेने मात्र टीम कोतलवाडी बी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 14 धावा. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. स्ट्रायकेलला मात्र स्वतः कर्णधार रुपेश आपण पाहू शकाल. एक ऑडिटर फलंदाज. एक मोठा फटका जरूर आला होता, अजून 1-2 मोठा फटका आला तर एक चांगली फायटिंग टोटल पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक यावेळेस चुकी करतोय आणि चेंडू होतोय सीमारेषा पार. 4 धावा.
वाईड प्लस एक सिंगल धाव म्हणजेच या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 4 गडी बाद 20 धावा. यावेळेस चांगला फटका रुपेशच्या बॅट मधून मात्र चेंडू फरार 4 धावा. जुना चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. यावेळेस मॅच बॉल आलाय. 24 धावा आपण पाहू शकाल धावफलकावरती. आता मात्र पूर्णपणे आपले घेर चेंज केलेत. रुपेश कांबडीनं जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल. यावेळेस फुल टॉस आणि यावेळेस जबरदस्त फटकेबाजी. चेंडू हवाई सफर एक गगनभेदी गगनचुंबी लांबलचक षटकार. आता मात्र पूर्णपणे सामना मात्र एकतर्फी करण्याच्या नादात पाहायला मिळेल का हा रुपेश. कारण 2 षटकामध्ये खूप कमी धावा होत्या आणि आता मात्र टीम कोतलवाडी संघाने आपले पूर्णपणे टॉप गिअरवर मात्र फलंदाजी केली जाते. जबरदस्त फलंदाजी रुपेश ऑन द फायर पाहायला मिळतोय. या षटकाराने धावफलक पाहू शकाल 4 गडी बाद 30 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक घेऊन येते रुपेश. यावेळेस क्लीन बोल्ड फलंदाज रुपेश बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज इंटर होतोय 7व्या क्रमांकावरती रोहन. रुपेश मात्र बाद होतोय. चांगली खेळी मात्र रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. तीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 5 गडी बाद 30 धावा आणि शेवटचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू असताना स्कोर कार्डवरती टीम कोतलवाडी बी संघाच्या धावा मात्र जोडल्या गेल्या. त्या 5 गडी बाद 30 धावा. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती न्यू बॅटर पाहायला मिळतोय रोहन. यावेळेस लो फुलटॉसचा चेंडू होता. समाचार घेता आला नाही. निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी नाहीये परंतु कुठेतरी सरावाचा अभाव पाहायला मिळतोय टीम कोतलवाडी संघाकडून. यावेळेस रनअप मध्ये मात्र अडथळा पाहायला मिळतोय गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. यानंतर होणारी मॅच पाहायला मिळेल हास्याची पट्टी बनाम आंबेवाडी चौक. या दोन्ही कर्णधाराने मात्र टॉस बॉक्स कक्षामध्ये हजर राहायचं आहे. हास्याची पट्टी बनाम आंबेवाडी चौक. फुलटॉस चेंडू आणि त्याला फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षण. यावेळेस धोक्याची घंटा वाजू शकते नाहीये. चांगलं कॉलिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 5 गडी बाद 32 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 32 धावा 5 गडी बाद 32. शेवटचा चेंडू रोहनसाठी मोठा फटका खेळावा लागेल तरच कुठेतरी एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यावेळेस
निर्धाव चेंडू आणि यावेळेस षटक संपलंय आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 4 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा येणारे 24 चेंडू आणि टीम चांगवाडी संघाला 33 धावांचं लक्ष्य. चला नाणेफेकीसाठी आंबेवाडी चौक संघाचा कर्णधार आणि टीम आशाची पट्टी संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचा आहे नाणेफेकीसाठी. आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीच्या अगोदर एंट्री फी सुद्धा आयोजकांकडे जमा करायची आहे. चला आंबेवाडी संघाचा कर्णधार आणि आशाच्या पट्टी संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स कक्ष गाठायचा आहे. नाणेफेकीसाठी आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याची मात्र नाणेफेक केली जाईल आशाची पट्टी विपक्ष आंबेवाडी या दोन संघादरम्यान. यावेळेस नाणेफेक केली जाते. टीम आंबेवाडी बनाम आशियाची पट्टी 4 षटकाचा सामना. यावेळेस आशाची पट्टी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि डिसिजन मात्र पेंडिंगला असेल. लवकर कळवा आमच्याकडे कारण वेळ कमी आहे. यानंतर तुमचा सामना आहे. येणारे 24 चेंडू आणि चांगवाडी संघाला मात्र फक्त 33 धावांचं एक छोटं लक्ष्य. चोवीस चेंडू आणि चांगवाडी संघाला मात्र विजयासाठी फक्त अवघ्या 33 धावांचं लक्ष्य. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल पिवनचं पहिलं षटक हाताळण्यासाठी मयूरला, स्ट्रायकेंडला मात्र आपण पाहू शकाल दगडू, नॉन स्ट्राईकला असेल गणेश. एक छोट्या एसटीचा खेळाडू मात्र आपण पाहू शकाल स्ट्रायकेंडवरती एक अष्टपैलू खेळाडू दगडू. छोटा पॅकेट मात्र मोठे धमाके करणार का या स्पर्धेमध्ये. दगडू ऑन दी स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला असेल गणेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर मयूर. पहिला चेंडू दगडूसाठी. शॉर्टअप लेनचा चेंडू होता, हुक करता आला नाही. निर्धाव चेंडू. चांगवाडी संघ आपण आतमध्ये खुर्ची आहेत त्याच्यावरच बसा, लक्ष असू द्या. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मधून मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 2 धावा. बाहेरून आवाज देऊ नका. 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. या 2 धावेने मात्र खातं ओपन झालं जातंय चांगवाडी संघाचं. बाहेरून आवाज देऊ नका. आपण फक्त टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करू शकता आपल्या फलंदाजाचं. बाहेरून मात्र कोणता इशारा करायचा नाही. यावेळेस फटका बसलाय. स्वतः एसटी रक्षक मात्र व्हॉट अ कॅच. दगडू बॅक टू पवेलियन.
तिसऱ्या क्रमांकावरती मात्र प्रमोट केलं जातंय अजून एक अष्टपैलू खेळाडू सचिनला. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मयूरच्या माध्यमातून विकेट प्राप्त केले आणि नवीन फलंदाज न्यू बॅटर स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल सचिन एक अष्टपैलू खेळाडू. यावेळेस चांगला फटका आडव्या बॅटने काऊ कॉर्नरला मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावेळेस पंच सांगतात थर्ड अंपायर कडे इशारा दिलाय आणि यावेळेस चला टेक्निकल ऑपरेटर आपण यायचं आहे. हास्याची पट्टी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम आंबेवाडी चौक या संघाला प्रथम मात्र क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. आंबेवाडी संघाने हा सामना संपल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. यावेळेस डिसिजन पेंडिंग पाहायला मिळते. नक्कीच काही क्षणामध्ये मात्र निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यावेळेस फलंदाज सेफ आहे. नॉट आउटचा इशारा. एक धाव कंप्लीट होते आणि या एका धावेने मात्र टीम चांगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 3 धावा. टोटल धावा आपण पाहू शकाल 3. एक गडी बाद 3 धावा. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला एक डावखुरा शैलीचा फलंदाज गणेश. मयूर यांचा पुढील चेंडू. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा मारा केला जातोय. निर्धाव चेंडू. लेफ्टीसाठी मात्र हा चांगला चेंडू होता, परंतु यावेळेस चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडू
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मयूर, स्ट्राईक एंडला गणेश. यावेळेस जखडून ठेवलं जातंय गणेशला. अजून एक निर्धाव चेंडू. यावेळेस कॉलिंग केली नाही आणि यावेळेस फलंदाज होतोय बाद. गोलंदाजी ट्रॅकवर जयेंदरला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. खूप चांगली सुरुवात कोतलवाडी संघाकडून पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक यावेळेस तिसरा चांगवाडी संघाला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॅट्समन आपण तयारीत राहा. यावेळेस पूर्णपणे मात्र जखडून ठेवले चांगवाडी संघाला. पहिल्या चेंडूवर मात्र एक विकेट प्राप्त केले जयेंद्र या अष्टपैलू खेळाडूने. आणि धावसंख्या मात्र खूप कमी पाहायला मिळते. 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 3 धावा. खराब सुरुवात मात्र चांगवाडी संघाची पाहायला मिळते. कुठेतरी मात्र आता छोट्या धावांचा पाठलाग करताना मात्र अडचणीत सापडलाय चांगवाडी हा संघ. स्ट्राईक एंडला मात्र नौका फलंदाज गौतम. यावेळेस चांगला फटका आणि यावेळेस आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर रिजनला. चांगली रनिंग पाहायला मिळते. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजामध्ये. या चेंडूवर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धाबेने मात्र टीम चांगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 3 गडी बाद 5 धावा. स्ट्राईक एंडला गौतम आपण पाहू शकाल. यावेळेस फटका दमदार आहे. गॅप तिथे आहे मोठा आणि यावेळेस चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. 4 धावा. या चौकाराने मात्र चांगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना आता 9 धावा. 3 गडी बाद 9 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस एज लागते आणि यावेळेस झेलचा मात्र जोरदार ट्राय केला होता स्वतः गोलंदाजाने आणि या चेंडूवर मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. या सिंगलने टीम चांगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 3 गडी बाद 10 धावा.
यावेळेस आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर मारला जातोय आणि यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जाते निर्धाव चेंडू कुठेतरी मात्र आता कैलासला जखडून ठेवलं जाते धावसंख्या आपण पाहू शकाल फक्त 10 धावा यावेळेस फटका फसलाय डीप पॉइंट मध्ये झेलची ट्राय जरूर होती परंतु ट्राय मात्र पाहायला मिळत नाहीये चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने या दोन धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहू शकाल तब्बल 14 धावा 12 धावा येणारे 12 चेंडू आणि चांगवाडी संघाला 21 धावांचं लक्ष येणारे 12 चेंडू आणि समीकरण असेल 21 धावा 12 चेंडू 21 धावा चला स्पीडअप द्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल निकेश हा गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळतोय 12 चेंडू आणि चांगवाडी संघाला 21 धावांचं एक छोटं लक्ष परंतु क्रिकेट आहे काही घडू शकतंय यावेळेस यॉर्कर चेंडू आता मात्र जखडून ठेवलं जाते निर्धाव चेंडू आता मात्र समीकरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू 21 धावा गौतमला मात्र पहिल्या चेंडूवर पूर्णपणे थांबून ठेवलं होतं यावेळेस बॅक टू बॅक अजून एक निर्धाव चेंडू आणि यावेळेस फलंदाज होतोय बाद चौथा हादरा बसतोय टीम चांगवाडी संघाला नवीन फलंदाज इंटर होतोय एक अष्टपैलू खेळाडू संतोष कुठेतरी संघ अडचणीत सापडलाय आणि त्या अडचणीतून मात्र बाहेर काढण्यासाठी आता संतोषला एक चांगली खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी धावसंख्या फक्त आपण पाहू शकाल 12 धावा यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडू 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज यावेळेस अजून एक कमालीचा चेंडू निर्धाव चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकले जातात मात्र गोलंदाज संख्येच्या माध्यमातून आता मात्र पूर्णपणे सामना झुकण्याची चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं टीम कोतलवाडीसाठी यावेळेस चांगला फटका गॅप आहे तिथे मिड विकेट काहू कॉर्नर मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि चांगली कॉलिंग चांगली रनिंग पाहायला मिळते या चेंडूवर मात्र 2 धावा आणि या 2 धावेने टीम चांगवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 4 गडी बाद 14 धावा शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 14 धावा यावेळेस चांगला फटका काहू कॉर्नर मध्ये मात्र क्षेत्ररक्षक जीवदान देतो यावेळेस आणि यावेळेस धावबाच्या स्वरूपात अजून एक हादरा फलंदाज बाद नक्कीच या गावचे एक ज्येष्ठ नागरिक दादा पादीर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आपल्या गावाची स्पर्धा
आपलं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सहा चेंडू आणि चांगवाडी संघाला 18 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर किसनला आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि चांगवाडी संघाला 18 धावांचं मोठं लक्ष. यानंतर होणारी मॅच आंबेवाडी बनाम हास्याची पट्टी या दोन संघादरम्यान. आंबेवाडी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम हास्याची पट्टी संघाला प्रथम मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. सॉरी, आंबेवाडी संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलंय आणि प्रथम मात्र फलंदाजी असेल टीम आंबेवाडी संघ हास्याची पट्टी संघाची. यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज किसन. निर्धाव चेंडू. यानंतर आंबेवाडी संघाने क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. यावेळेस चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोचतोय चेंडू जवळ आणि यावेळेस चांगलं कॉलिंग. 2 धावा. यावेळेस दादा पादीर साहेबांचं मात्र आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र इनसाइड एज लागते आणि फलंदाज बाद. अजून एक मोठा आदरा. आता मात्र चांगवाडी संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. तीन चेंडू आणि 16 धावांची गरज विजयासाठी टीम चांगवाडी संघाला पाहायला मिळते. आता मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. आता समीकरण 2 चेंडू 16 धावा. आता मात्र सामना जिंकणं कठीण असेल टीम चांगवाडी संघाला. पूर्णपणे मात्र दबदबा पाहायला मिळतोय टीम कोतवालवाडी संघाचा. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल आणि पूर्णपणे सामना मात्र जिंकलाय टीम कोतलवाडी बी संघाने. एकतर्फी सामना. यावेळेस सामना जिंकलाय टीम कोतलवाडी बी संघाचं. हार्दिक अभिनंदन. पराभूत चांगवाडी संघाचं मात्र गोडसं कौतुक.